नाशिकच्या एका प्राचीन कालिका माता मंदिरामध्ये चोरी झाली आहे। रविवारी मध्यरात्री 2 चोरट्यांनी या मंदिरातले सुमारे 5 लाखांचे दागिने देवाचे लंपास केले। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच्या देवीच्या गाभाऱ्याचं लोखंडी गेट आणि त्याला लावलेली 5 कुलपं त्यांनी कटरनी कापली। मग हे चोरटे आत शिरले आणि मग देवीचा मुकुट, चांदीची तलवार, त्रिशूळ, चांदीची गणपतीची मूर्ती इथली आणि दागिने सगळे चोरण्यात आले। दानपेटीला मात्र त्यांनी हात लावलेला नाही, हे विशेष। मंदिरातल्या सीसीटीव्ही मध्ये हे सगळं रेकॉर्ड झालं, ही चोरी, आणि त्या आधारे आता पोलिसांनी तपास सुरू केलाय। दरम्यान कालच शहरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं आणि त्यानंतर भरवस्तीत झालेल्या मंदिरातल्या चोरीनं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असताना सुद्धा चोरी झाली, त्यामुळे खळबळ उडाली आहे। आभूषणं, त्याचप्रमाणे दागिने, काही चांदीची भांडी अशा वस्तू चोरीला गेले। त्याची नेमकी किंमत वगैरे सगळ्या ह्या जुन्या वस्तू असल्यामुळे नंतरच आपल्याला स्पष्ट होईल। बरीचशी मंदिरं ही वेगवेगळ्या ठिकाणी, निर्मनुष्य ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी कुठला पहारेकरी किंवा इतर कुठल्याही प्रकारचं निगराणी नसते अशा ठिकाणचे आहेत। सॉफ्ट टार्गेट म्हणून या ठिकाणी टार्गेट होतं आहे। यापुढं मंदिरांच्या ठिकाणी पेट्रोलिंग, त्याचप्रमाणे आमच्या ज्या डायरीज आहेत त्या मेंटेन करून रात्रगस्तीच्या वेळेला अधिक लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात येईल।